नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहताय आपल्यासोबत आहेत तृप्ती देसाई मॅडम. बिग बॉसच्या घरात आल्या होत्या आणि तिकडे त्यांनी खूप जास्त जे आहे ते घरात चांगला परफॉर्म केला होता. त्याचबरोबर भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आहेत. त्यांना बिग बॉस बद्दल काय वाटतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम तुमचं चॅनलमध्ये. हो, मनापासून आभार. मॅडम बिग बॉस बघताय का? हो, तुषारजी खरं तर आम्हाला जेव्हा बिग बॉसमध्ये बोलवलं, त्याच्या आधी फार काही बिग बॉस बघणं झालेलं नव्हतं. परंतु आवर्जून आपला सीझन आणि आत्ता काय फरक आहे किंवा कशा पद्धतीनं सगळे स्पर्धक खेळतात, कारण तो एक रियालिटी शो आहे. लोकांना तो बघायला आवडतो आणि निश्चितच आम्हालाही बघायला आवडतो. त्यामुळे मी दररोज जो आहे तो फॉलो करतीये. ओके. काय वाटतं कसं चाललाय सीझन आणि कोण आवडतंय तुम्हाला? सध्याचा जो सीझन आहे आपण बघतोय की आमचा सीझन झाल्यानंतर एक सीझन आला जो सीझन 4 होता. त्यानंतर 1 वर्ष परत जो आहे तो गॅप होता. त्यामुळे बऱ्याच जणांची उत्सुकता होती की नवीन सीझन कधी येणार आहे आणि 1 वर्षाच्या गॅप नंतर सीझन 5 आलेला आहे. त्यामुळे मला वाटतंय की लोकांना एक उत्सुकता होती कोण-कोण सदस्य येणार आहेत. थोडंसं आश्चर्य वाटणारे सदस्य सुद्धा त्याच्यामध्ये आले. सूरज सारखा सर्वसामान्य मुलगा की जो कमी शिकलेला आहे, ज्याला यातलं काही समजत नाही, अशा जेव्हा कंटेस्टंटने तिथे एंट्री केली तेव्हा आपण बघतो की चर्चा बऱ्याच झाल्या. वर्षाताई एखादी ज्येष्ठ अभिनेत्री दरवेळी असते, आमच्या बरोबर सुरेखाताई होत्या. वर्षाताईंची एंट्री झाली. निक्की तांबोळी मागच्या वेळी जसं राखी सावंत होत्या हिंदी बिग बॉस मधून, तसं यावेळेला अ, अनुभवी असलेल्या निक्की तांबोळीला आणलेलं आहे. म्हणजे त्यांना माहितीये की बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं खेळायचंय, काय कशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला फुटेज मिळू शकतं, काय गोंधळ घालायला लागतो. त्यामुळे ज्या नवीन सदस्यांना जे माहिती नाहीये, म्हणून आधीच एखादा सदस्य जो आहे, तो आता या सीझनमध्ये आणून ठेवलेला आहे. बरेच युट्यूबर्स यावेळी बघायला मिळतायत, जे आमच्या वेळेला फारशा प्रमाणात नव्हते. मुली ज्या आहेत, त्या स्ट्रॉंग मुली यावेळेला मी बघतीये की खूप चांगल्या पद्धतीनं खेळतायत. वेगवेगळ्या म्हणजे अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातून ज्या आहेत, त्या मुली याच्यामध्ये आहेत आणि एकंदरीतच वेगवेगळ्या क्षेत्रातून कंटेस्टंट निवडल्यामुळं बघायला छान वाटतंय. कंटेस्टंट वेगळे आलेत, बघायला पण छान वाटतंय. पण पहिल्या आठवड्यापासून कॉन्ट्रोवर्सी पण तेवढी जास्त होतीये. म्हणजे इतर सीझनपेक्षा या सीझन मध्ये कॉन्ट्रोवर्सी खूप झाली आहे. मान अपमानाच्या गोष्टी आल्यात, रिस्पेक्टच्या गोष्टी आलेल्या आहेत. तर जे काय होते कंटेस्टंट कडून त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? मी अजिबातच सहमत नाहीये. कारण आम्ही त्या बिग बॉसच्या घरामध्ये होतो. पहिल्या आठवड्यापासून गोंधळ सुरू होणं, मी बिग बॉसच्या टीमला हेच सांगेन, की तुम्ही निक्की तांबोळीला आणायची काहीच गरज नव्हती. बिग बॉस मराठी आहे ना, मराठी जे कोणी बरेच जण इच्छुक असतात. आता आम्हालाही बरेच जण भेटतात, की बिग बॉसमध्ये कसं जायचंय किंवा बरेच जण तयारी करत असतात, की मला बिग बॉसचा कॉल कधी येणार आहे आणि मग तुम्ही अचानकच हिंदीमध्ये टॉप 3 मध्ये पर्यंत गेलेली एखादी कंटेस्टंट, आम्हाला तिचा आदरच आहे. परंतु तिला अचानक आणल्यावर पहिल्या दिवसापासूनच गोंधळ झाला. तुम्ही बाकीचे जर बघितले, तर बाकी कुणीही पहिल्या दिवसापासून गोंधळ घालताना दिसलं नाही. निक्की आणि अरबाज सुद्धा स्प्लिट्स विला सारखा जो आहे तो रियालिटी शो करून आलेला आहे. त्यामुळे माहिती की त्याला रियालिटी शो मध्ये काय केलं पाहिजे, आपण कसं दिसू शकतो, लव्ह स्टोरी झाली पाहिजे, हे या अँगलने सगळे आलेले आहेत. पण बाकीचे जे सदस्य आहेत ते नवीन आहेत. त्यामुळे मला वाटतं की सगळेच जर मराठी आणि नवीन सदस्य जर असते तर खऱ्या अर्थानं रिस्पेक्ट पण बघायला मिळाला असता. पण यावेळी बराच रिस्पेक्ट न देणारे सुद्धा दिसत आहेत. म्हणजे फक्त निक्की तांबोळी आणि अरबाजवर माझा राग नाहीये, तर आपल्या मराठी इंडस्ट्री मधले किंवा सगळ्याच क्षेत्रातले जे आहेत, आता वर्षाजी बऱ्याच ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, आपण अनेक चित्रपट त्यांचे बघितलेत, त्यांच्या वयाचा त्या कशाही असू देत, त्या उलट उत्तर देऊ देत किंवा काय, आपण कसे असतो ना त्या पद्धतीनं तुमच्याकडे जनता बघत असते. आम्ही सुद्धा त्या शो मध्ये होतो. परंतु तुम्ही कसे राहता, कसे वागता, एखादं ज्येष्ठ कोणी उलट बोलत असताना आपण आपली पातळी सोडतोय का किंवा आपण काय करतोय त्यावर तुमचं तिथलं अस्तित्व अवलंबून असतं. आणि यावेळेला मी बघते की अगदी मराठी सिरियल करणाऱ्या मुली, अगदी इतर सुद्धा जे आहेत, म्हणजे जान्हवी जे काही बोलली ते एकदम चुकीचं बोलली वर्षाताईंना. तुम्ही मराठी सिरियल करताय, त्यांनी मराठी सिरियल, मराठी अभिनय केलेत. उद्या जर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या ज्येष्ठ अभिनेत्रींची इज्जत काढायला लागला तर तुम्हाला तिथे हा शो पण 100 दिवसच आहे, तुम्हाला पुढे इज्जत मिळणार आहे का?
हा पण आपण विचार करायला पाहिजे. खरं तर जान्हवीच्या मी काय अजिबात जास्त विरोधात नाहीये. जान्हवी आणि मी एका कार्यक्रमात होतो, माझ्या हस्ते जान्हवीला पुरस्कार मिळालेला आहे. तिने जे खलनायिकेची भूमिका केली होती ती मला आवडलेली होती, आणि कार्यक्रमात जेव्हा ती भेटली, हा ती बिग बॉस मटेरियल आहे, ती नौटंकी करते किंवा ती डान्स करते किंवा बऱ्याच ज्या काही गोष्टी, भांडणं करते, तिच्या सगळ्या एक्सप्रेशन जे काही बिग बॉसला पाहिजे ना ते जान्हवीमध्ये आहे. त्या पण, परंतु काही गोष्टी करत असताना काही भान सुद्धा बाळगणं गरजेचं आहे. ती मला जेव्हा भेटली होती, मला ती काही अशी फार आगाऊ किंवा चुकीची वाटली नाही. तिने खूप रिस्पेक्ट दिलेला होता. आम्ही 2-2.5 तास एका कार्यक्रमात एकत्र होतो आणि फार चांगली मुलगी मला वाटली. आताही ती चांगली खेळतीये, परंतु काही भान सुद्धा बाळगणं जे आहे ते गरजेचं आहे. परंतु अनेक जण जे आहेत ते प्रत्येकाला जे काही भांडतायत, जे आमच्या सीझनमध्ये अशा पद्धतीची कुणी कोणाची इज्जत उतरवण्याचं काम केलेलं नव्हतं. बऱ्याच वेळेला वाद झाले, बऱ्याच वेळेला आमच्यावर टीका झाल्या, काही जणांनी अरेतुरेची भाषा केली. परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आपण एखाद्या शो मध्ये बोलतोय, तर जनता आपल्याकडे काय म्हणून बघत असेल याचं भान कुठंतरी जे आहे ते हरपलेलं या सगळ्या कंटेस्टंट करून मला दिसत आहे. मला आता जान्हवी आणि निक्कीचा विषय काढलाच आहे तुम्ही, तर त्यांच्याविषयी विचारायचं आहे. एक भाषेची मर्यादा असते, ती कुठेतरी मिस होते का यांच्याकडून? हो, निश्चितच होतीये. बिग बॉसचे काही नियम आहेत. तुम्ही तिथे निश्चितच भांडलं पाहिजे. तुम्ही शांत बसल्यावर काही तुम्ही तिथे अजिबात टिकणार नाहीये त्या घरामध्ये. परंतु बोलताना आज निक्की तांबोळीला माहितीये की हिंदी शो करून त्या आलेल्या आहेत. परंतु इथे सुद्धा बोलताना काही भान, मध्यंतरी तर निक्की तांबोळीने सांगितलं की मराठी प्रेक्षकांविषयीच ती काहीतरी चुकीचा शब्द तिने वापरला. मग तुम्हाला जर ते इतके चीप वाटतात, तुम्हाला जर मराठी वर्ग किंवा मराठी लोक तुम्हाला एवढी, मग तुम्ही हा शो स्वीकारायचाच नव्हता, किंवा स्वीकारला तरी तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीनं बोलताय. मग आमच्यासारखे तुमच्या मागे सपोर्ट कसे राहतील? ठीक आहे, तुम्हाला फॉलोअर्स आहेत, बरेच जण फॉलोअर्सवर बरेच उडत असतात. मी आत्ताच्या सीझन मध्ये बघितलं. मी तुम्हाला स्पष्ट सांगेन, आम्हाला जेव्हा निवडलं गेलं होतं, माझं कदाचित इन्स्टाला नुकतंच अकाउंट ओपन केलेलं होतं. आता सुद्धा आम्ही ते काही फार वापरतो अशातला भाग नाही. आम्ही फॉलोअरच्या जीवावर कधीच या शो मध्ये गेलोही नाही आणि आताही फॉलोअरच्या जीवावर नाहीये. आम्ही सर्वसामान्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते. आम्हाला फॉलोअर्स म्हणून लोक सोशलवर ओळखत नव्हते. आम्हाला घराघरामध्ये लोक जे आहे ते आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या म्हणून ओळखत होते. फॉलोअर्स असले पाहिजेत. तुम्ही इन्स्टावर, फेसबुकवर, सगळीकडे किंवा युट्यूबवर तुम्ही ऍक्टिव्ह राहा. परंतु फॉलोअर्स आहेत म्हणजे मी काही केलं नाही तरी चालेल, फॉलोअर्स आहेत म्हणजे मला आता वोटिंग होणारच आहे, मला वाटतंय की त्यांनी आता ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. बिग बॉस हा रियालिटी शो आहे. तुम्हाला किती फॉलोअर्स असले आणि तुम्ही जर तिथे ऍक्टिव्ह नसला, तर तुम्ही कधी अलगदपणे बाहेर निघाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हा जो हिंदीचा पॅटर्न आता मराठीमध्ये दिसतोय कदाचित, म्हणजे निक्की तांबोळी असेल किंवा जान्हवी पण कदाचित तिला फॉलो करताना दिसते, किंवा अरबाज असेल. काही लोक हिंदीचा पॅटर्न मराठीत आणतोय, हा इकडे वर्केबल होतोय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, हिंदीचा पॅटर्न मराठीत आणायची काही गरजच नाहीये. मग हिंदी बिग बॉसच ठेवला असतं ना इंडिमोल शाहींनी, मराठी बिग बॉस आणलंच नसतं. आपल्या मराठीची एक वेगळी स्टाईल आहे. तुम्ही इरिनाला बघा, इरिनाचा आदर्श घेण्यासारखा आहे. ती इंग्लिश किंवा फॉरेनर असून सुद्धा ती जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करते, आणि आपले मात्र कंटेस्टंट मराठी पूर्णपणे येऊन सुद्धा हिंदी बोलायचा प्रयत्न करतात, इंग्लिश भाषा वापरताना दिसतात. म्हणजे कुठंतरी आपण बघतोय की आपल्याला मराठी बिग बॉस मध्ये एंट्री मिळाली आहे ना, तर तुम्ही मराठी संस्कृती जपा ना, मराठी भाषा तिथं वापरा. इरिनाला फार काही कोणी सांगत नाही तू मराठी बोललं पाहिजे, परंतु प्रत्येक शब्द माझ्याकडून कसा मराठी आला पाहिजे यासाठी ती जो प्रयत्न करते ना, तो मात्र वाखाणण्याजोगा आहे. घरामध्ये एक अशी घटना घडली, त्यामध्ये वर्षाताईला जे अवॉर्ड देण्यात आले, त्याबद्दल वाच्यता झाली जान्हवी किल्लेकर कडून. त्यानंतर बरंच लोकांनी त्यांना ट्रोल वगैरे केलं. तर तुमचं काय मत आहे याबद्दल, की अशी भाषा वापरायला हवी होती, नव्हती हवी, किंवा ती अवधानाने तोंडातून निघाली त्यांच्या? नाही, अवधानाने जरी सुद्धा कुठलीही भाषा आपल्याकडून होत असेल, तरी आपण भानावर असलं पाहिजे. जान्हवीकडून ती चूकच झालेली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आज वर्षाताईंचं वय काय आहे? तुम्ही त्यांना कुठल्यातरी मुलांविषयी कुठेतरी म्हणजे वर्षाताई का कुठे लाईन मारण्यासारखे आहेत का? किंवा जी तरुण मुलं आहेत ती त्यांच्या मुलांच्या वयाची आहेत. तर तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, आज आपण हे सगळं जनता प्रत्येक घरातून बघतीये. तुम्ही जरी चुकून झालं असेल, तरी आपण शुद्धीत असतो
ना. आपण तिथं जे काही आहे ते आपण काय करतोय याचं भान तर आपल्यावर असतं. त्यामुळे मला वाटतं की अशा पद्धतीच्या चुका झाल्या नाही पाहिजेत. जी चूक झाली ती माफ करण्यासारखी नाही, परंतु एखाद्याला संधी देणंही गरजेचं आहे. जान्हवीला संधी मिळाली पाहिजे. परत जर असं काही केलं तर मात्र मग जनता घरात ठेवणार नाही. ओके. त्याचबरोबर एक घरामध्ये कंटेस्टंट आलेला आहे. मातीतून आलाय असं म्हटलं जातं एकदम. गावाकडचा आहे, साधा पोरगा आहे, सूरज चव्हाण. सुरुवातीला तुम्ही त्याचा उल्लेख केला. पण आता त्याच्या नावाची महाराष्ट्रात खूप अशी चर्चा आहे. असं काय वेगळेपण आहे त्या मुलामध्ये, की त्याला एवढं पसंत केलं जातंय? नाही बघा, सूरज चव्हाणने जेव्हा एंट्री केली बिग बॉसच्या घरामध्ये, की सूरज चव्हाण सारखा एखादा कंटेस्टंट बिग बॉसमध्ये आणतात. मेकर्स नेमकं काय करतायत म्हणून त्यांच्यावर टीका झाली. कारण आपण बघतोय की सर्वसामान्यातला जो कधीही चर्चेत नाही, तो रील स्टार आहे, तो टिकटॉकमध्ये फार मोठा स्टार होता. पण परंतु अशा लोकांना सुद्धा इथे एंट्री मिळते याच्यावर बरीच चर्चा झाली. पण अशी लोक फार चांगली असतात. आपण बघतोय की सूरजला फॉलोअर्स आहेत हा भाग बाजूला असू दे, परंतु तो मुलगा म्हणून कसा चांगला आहे किंवा तो मनामध्ये काहीच ठेवत नाही. तो सरळ चांगल्या मनाचा आहे. त्याला कुणी काही बोललं तर तो काही कॅमेरा आल्यावर हसणारा किंवा कॅमेरा आल्यावर मी भांडणं करतोय असं बरेच जण दिसतात की कॅमेरा बघून त्यांच्या ऍक्शन्स असतात. तर सूरज जो आहे तो त्याला जसं वाटेल तसं खेळतोय. तो थोडासा बोबडा आहे त्यामुळे तो सुरुवातीला बोलत नव्हता. बिग बॉसनी जेव्हा त्यांना सांगितलं की सूरज तू खेळला पाहिजे, तू कसा आहेस तसा दिसला पाहिजे, तर तो हळूहळू प्रगती करतो. आणि अशा मुलांना जनता डोक्यावर का उचलते याचं कारणच हे आहे की सर्वसामान्यातून कोणी जर तिथं गेलं तर बऱ्याच वेळेला काय होतं की मी जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केलेला होता तर बरेच इंडस्ट्री मधले लोक होते. कोणी सिंगर होतं, कोणी ऍक्ट्रेस होतं, कोणी मॉडेल होतं. तर ते बऱ्याच वेळेला चर्चा करताना आम्हाला रिस्पेक्ट द्यायचे, पण मग आता कोण कोण जाणार आहे, तर मग आपल्या इंडस्ट्रीमध्ये कोण नाही त्यांना बाहेर काढायचं, अशा पद्धतीच्या चर्चा व्हायच्या. मग ताई पण बाहेर गेल्या पाहिजे. मग हं. सूरजला सुद्धा कुठंतरी कोपऱ्यात हे लोक टाकतील आणि बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यापेक्षा जनतेनेच हा शो जनतेचा आहे. जनता ठरवते कुणाला तिथं ठेवायचं आणि कुणाला बाहेर काढायचं. त्यामुळे जनतेला वाटतंय की ज्याला बाबा जो अनाथ आहे त्याला तिथं घेतलेलं आहे. ज्याला ह्या शोचं फार काही नॉलेज नाहीये, तिथं कसं वागायचं, तिथं काय करायचं याचं फार काही त्याला नॉलेज नाहीये किंवा त्याला असा अनुभव पण नाहीये. त्याला बऱ्याच गोष्टी समजावून सांगतात. एवढा असा सरळ साधा मुलगा त्या शो मध्ये आहे, तर म्हणूनच तो लोकांना आवडतोय की ज्याची अपेक्षाच कुणी केलेली नव्हती. तो जेव्हा तिथं आला आणि आता तो टास्क ही खेळायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तो काही त्याच्या ज्या काही जीवनातल्या गोष्टी शेअर करतो, तर त्या लोकांना कुठेतरी आवडतात. कारण त्या आपल्या आयुष्याशी निगडीत असतात आणि आयुष्याशी निगडीत म्हणण्यापेक्षा कोणीतरी अशा पद्धतीनं जे दुर्लक्षित झालेलं होतं, त्याचं आयुष्य ज्याला सुखच मिळालेलं नाहीये, तर तिथं आपल्याकडून काही मदत होतीये का? मग ती वोटिंगच्या माध्यमातून असेल, त्याला सपोर्ट केल्यावर असेल. तर मला वाटतं की सूरज हा सगळ्यांना आवडतो. मलाही तो आवडतो. तो एकदम सरळ साधा आहे. त्याचं मन चांगलं आहे. बाकीच्यांसारखं असं खोटं नौटंकी वागणारा तो अजिबात नाहीये. मी त्या घरात राहिलाय म्हणून खरं तर हा प्रश्न मी विचारतोय. कसं आहे, की बरेच सीनियर लोकं घरामध्ये येतात. पण यावर्षी सीनियर म्हणून एकच कंटेस्टंट घरामध्ये आहेत, त्या म्हणजे वर्षाताई. हो. त्यांचा प्रवास तुम्हाला किती खडतर वाटतोय पुढचा? कारण सुरुवातीच्या 2 आठवड्यात तर खूप खडतर झालाय प्रवास. वर्षाताई सुरुवातीला जेव्हा आल्या, तेव्हा मला वाटलं होतं, की बरेच जण त्यांना टार्गेट करतात आणि बऱ्याच ज्येष्ठ अभिनेत्री जेव्हा येतात, तेव्हा मी आतमध्ये वातावरण बघितलेलं, की कधी एकदा यांना बाहेर काढू, असं त्या नवीन जी काही यंगस्टर असतात, त्यांना वाटत असतं. पण मला वाटतंय, की वर्षाताईंचा प्रवास जरी खडतर असला, तरी त्या सडेतोड उत्तरं देताना दिसतायत. म्हणजे कुणी काही बोललं, तर कदाचित आपल्याला वाटतं, की अरे ह्या मोठ्या आहेत, त्यांनी हे बोललं नाही पाहिजे. पण तिथं हे बोलावं लागतं. तशा पद्धतीतच त्या घरामध्ये राहावं लागतं. त्यामुळे त्यांचा प्रवास खडतर जरी असला, तर मला वाटतं वर्षाताई शेवटपर्यंत टिकू यासाठी शकतात. कारण जशाच तसं उत्तर देण्याची धमक मला इतर कोणात दिसली नाही, जी वर्षाताईंमध्ये दिसतीये. बिग बॉसची टीम झाली, एक ग्रुप म्हणून. म्हणजे त्या लोकांबद्दल थोडीशी नकारात्मक चर्चा सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे त्यांची. समोर एक ग्रुप आहे, बी ग्रुप. त्यांची पॉझिटिव्ह चर्चा आहे, पण चर्चा खूप कमी होते, कारण ते दिसत नाहीये. काय हो. फरक वाटतो दोन्ही टीममधला तुम्हाला? नाही, ए टीम जी आहे ती निश्चितच स्ट्रॉंग आहे. ती जरी निगेटिव्ह कंटेंट देत असेल किंवा आपण चर्चेत राहणारी टीम आहे. आपण जर बघितलं तर त्यांचे सदस्य जे आहेत ते एकदम स्ट्रॉंग आहेत. आणि बी जी टीम आहे ती लोकांना आवडतीये. परंतु आपण बघतोय की त्यातले काही सदस्य अजिबात काही करायलाच मागत नाहीयेत. म्हणजे कसं आता ह्या आठवड्यात एलिमिनेशन नव्हतं. त्याच्यामुळं कदाचित एखादा सदस्य त्यातला वाचलेला आहे.
आता तर या आठवड्यात तर योगिताने स्वतः जाण्याची इच्छा दाखवली, त्यामुळे आणि एखाद्याला जे आहे ते तिथं वरदान मिळेल आणि ती जागा जी आहे ती सेफ होऊ शकते. परंतु बी टीम मध्ये ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे मला आता जे काही सदस्य दिसत आहेत, आता अभिजित सावंत आहे, पॅडी दादा आहेत, पॅडी दादा फार ऍक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की ते सगळ्यांचे आवडते विनोदी कलाकार आहेत, म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना फॉलो करतोय. पण आता ऍक्टिव्ह ते झालेले आहेत, त्यांना कळतोय की गेम कसा खेळायचा आहे. परंतु अजूनही निखिल दामले, म्हणजे तुम्ही कलर्स मराठीचा फार मोठा चेहरा आहे, अजूनही 3 आठवड्यात तुम्हाला गेम खेळायचा कळत नाही. तुम्ही कधी बाहेर फेकले जाल समजणार पण नाही. मला तर वाटते की या आठवड्यात कदाचित निखिल दामले गेले असते, एलिमिनेशन झालं नाही. मी म्हटलं की कदाचित काही जणांची नशिबावर गाडी असते ना, तसं निखिल दामलेंचं आहे. तुम्ही बी टीम मोठी आहे ना, तर तुम्ही ऍक्टिव्ह झालं पाहिजे. योगिता खूप सरळ साधी मुलगी, मला ती फार आवडते, परंतु तिथं हळव्या लोकांचं काहीच काम नाहीये त्या घरामध्ये. ती पूर्णपणे या हे जे काही खोटे लोक वागतात किंवा नौटंकी करतात, याच्यामध्ये ती मला वाटते की रमू शकत नाही. इथं जे गेम खेळतायत ते सगळे स्वार्थी आहेत, की मला कसं इथं टिकायचंय, मी कसं शेवटपर्यंत पोहोचणार आहे. मग कुणी आपला मित्र गेला तरी चालेल बाहेर, मैत्रिणी गेली तरी चालेल, ते तिथं मैत्री करायला आलेले आहेत, ते गेम खेळायला आले. आणि असे बरेच जण ठरवून येतात. पण मला वाटतं की योगिता सारखी कंटेस्टंट जी पुढेपर्यंत गेली असती, परंतु स्वतःच तिला जर त्रास होत असेल, तर मला वाटतं की जनतेने सुद्धा तिला बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण तिथे काही जणांना मानसिक त्रास काय होतो हे मी जवळून बघितलेलं आहे. एक एक दिवस त्यांचा संपत नाही, एक एक दिवस कधी जातोय आणि मी घराबाहेर पडते, अशा पद्धतीची मानसिकता अनेक जणांची असते, ती योगिताची झालेली. त्यामुळे मला वाटतं की योगिताला जर बाहेर पडायचं असेल तर जनतेने सुद्धा तिची जी इच्छा आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला विचार, घरामध्ये काही कंटेस्टंट आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एका वाक्यात सांगायचं? तर पहिलं नाव आहे निक्कीचं. निक्की म्हणजे एकदम भांडखोर आणि सगळ्यात ऍक्टिव्ह सदस्य. जान्हवी. जान्हवी बिग बॉस मटेरियल, फुल बिग बॉस मटेरियल. अरबाज. अरबाज रियालिटी शो मधून आलेला आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की तो तसा अग्रेसिव्ह आहे, अग्रेसिव्ह. घनश्याम. घनश्याम, हा मगाशी बऱ्याच चर्चांमध्ये घनश्यामचं नाव आलं नाही. मी घनश्यामला फार चांगलं ओळखते, मी एका वाक्यात उत्तर आता देणार नाही. घनश्याम आणि मी अनेक कार्यक्रमात एकत्र असतो. मी जशी सामाजिक क्षेत्रातून मला बिग बॉस मध्ये घेतलं गेलं, तसंच कदाचित छोटा पुढारी म्हणून त्याची ओळख आहे. परंतु घनश्याम मनोरंजन चांगलं करतोय, परंतु कुठंतरी निक्कीशी जी जवळीक आहे ना, ती आम्हालाही कुठंतरी भावा बहिणीची वाटत नाहीये. घनश्यामनी कुठंतरी आपण जे नाव कमवलंय ते गमवायला सुरुवात केलीये का? कारण त्याची ऑलरेडी बदनामी सुरू झालेली आहे आणि तो कुठंतरी वाहवत चाललाय. त्याला हे सांगणं गरजेचं आहे, समजावून देणं गरजेचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने, आपण भावा बहिणीच्या काही पायावर पाय ठेवून बसत नाही, हातात हात देऊन काही बसत नाही. आमचेही अनेक भाऊ त्या बिग बॉसच्या घरामध्ये होते, परंतु दररोज मला येऊन तिथं ते नमस्कार करायचे. पण घनश्याम मनोरंजन करतोय, कदाचित निक्कीचं आणि त्याचं चांगलं पटत असेल, आपण वेगळ्या नजरेने बघतोय अशातला भाग नाहीये. पण प्रत्येक गोष्टीत जाणवतोय तो त्याच्या मागे मागे करतोय आणि ज्या पद्धतीचे हातवारे किंवा ज्या पद्धतीचं मध्ये तो किसिंगचा सीन वगैरे आला, तर तो छोटा पुढारी जो आहे, मला त्याच्या बाबतीत सांगायचंय की बाबा तू चांगलं खेळ, मनोरंजन कर. 100 दिवसाचा तो गेम आहे, आयुष्य आपल्याला बाहेर काढायचंय. अशा पद्धतीनं वागलास तर आहे ती पण इज्जत जी आहे ती बाहेर जी आहे ती बिग बॉस मध्ये कंटेस्टंट म्हणून तुझा सत्कार होऊ शकतो, परंतु आपली एक चारित्र्य जे असतं ते कुठंतरी जपलं पाहिजे, जे आता तो जपताना दिसत नाहीये. पण त्याला शुभेच्छा आहेत. सूरज. सूरज निखळ मनाचा चांगला माणूस. अंकिता वालावलकर. अंकिता कोकण कन्या. डीपी दादा. कोल्हापुरी रांगडा माणूस, परंतु रांगडे पण गेलंय कुठं. अभिजित सावंत. गायक आहात, परंतु चांगल्या पद्धतीनं खेळलात तर टॉप 3 पर्यंत जाऊ शकाल. पॅडी दादा. पॅडी दादा सगळ्यांचे आवडते विनोदी कलाकार. त्याच्यानंतर इरेन आणि वैभव जोडी. मी जोडी वगैरे असं काही म्हणणार नाही. इरिना सगळ्यांना आवडतीये. इरिनाचं एवढंच म्हणेन की खूप क्यूट गर्ल आहे, टास्क खेळतीये, ते सगळ्यांची आवडती. परदेशी नाही म्हणणार, पण मराठी संस्कृती जपणारी इरिना. आणि वैभव बद्दल एवढंच सांगेन, वैभव तुम्ही काय करताय?
तुम्ही इतके बॉडी बिल्डर आहात, बारामतीत आहात. बारामतीच्या लोकांनी अनेक जणांना पाणी पाजलंय, अनेक जणांचे 12 वाजवलेत. तुमचे 12 वाजवून घेता एवढं लक्षात ठेवा. तुम्ही अजूनही ऍक्टिव्ह व्हा, कुणाच्या तरी पदराखाली किंवा कुणाचं तरी सावली बनून काम करू नका. तुम्ही आज चांगलं खेळू शकता, अजूनही इंडिपेंडंट होऊ शकता. ते जर लवकर झाला नाही तर मात्र मग तुमचीच टीम कदाचित तुम्हाला बाजूला काढत जाईल. ओके. तर बरीच चर्चा केलेली आहे मॅम आपण आणि तुमचा एकंदरीत आम्हाला समजलंय की मत काय आहे बिग बॉस बद्दल ते. थँक यू व्हेरी मच तुम्ही इकडे आलात आणि बिग बॉस बद्दल एवढ्या छान-छान गप्पा मारल्या आणि तुमच्याशी अशा गप्पा मारायला खरंच खूप छान वाटतंय आणि तुमचं नेहमीच वक्तृत्व आम्ही बाहेर पाहत असतो. खूप भारी बोलता तुम्ही. बरं वाटलं तुमच्याशी संवाद साधून. तुषारजी मनापासून आभार आणि आपल्या चॅनलला आम्ही फॉलो करतोय. 2-3 दिवसापूर्वी सुरेखाताईंचा सुद्धा इंटरव्ह्यू झाला. येस. मला वाटतं की प्रत्येकाचं मत बिग बॉसच्या संदर्भामध्ये बाहेर कळणं गरजेचं आहे, जे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं घेताय. जनता एक बोलत असते, मेकर्सचं काम करत असतात. चॅनलच्या माध्यमातून दररोजचं वेगवेगळे अपडेट येत असतात. परंतु तिथं जे राहिलेले सदस्य आहेत, त्यांचा अनुभव सुद्धा जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि तो पोहोचवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून होतोय. आपण मलाही बोलवलंत, आमचंही मत जाणून घेतलं. त्याबद्दल आपल्या चॅनलचे आणि आपल्या सगळ्या टीमचे मनापासून आभार. थँक यू. व्हेरी मच. व्हेरी मच मॅम. मित्रांनो आपण आता इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन सेलिब्रिटी बरोबर. तोपर्यंत भारत माता की जय.